उपवासाचा सोपा, झटपट होणारा, स्वादिष्ट आणि पोटभरीचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खीर. पण बरेच जणांना ती आवडत नाही. त्याचा एक विशिष्ट वास येतो किंवा थोडीशी चिकट बुळबुळीत म्हणून आवडत नाही. पण अशा प्रकाराने जर तुम्ही ही खीर केली तर सगळ्यांना अगदी नक्कीच आवडेल. अप्रतिम स्वादाची आणि रंगाची अशी ही खीर तुम्ही नक्कीच करून बघू शकता उपवासाला. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. साबुदाण्याची खीर करण्यासाठी सगळ्यात आधी मी 4 टीस्पून हे 4 चमचे साबुदाणा भिजत घालणार आहे. म्हणजे साधारण पाववाटी साबुदाणा 2-3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, सगळं पाणी काढून टाकून. आता हे यात पाणी घालणार आहे. साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी राहील असं यात पाणी घातलं आणि झाकून ठेवून हे भिजत ठेवायचे. 4-5 तास मी हे साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर रात्रभरसुद्धा हे साबुदाणे भिजवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान असा भिजलेला आहे, मऊ. आता हा आपण हाताने थोडासा असा मोकळा करून घेऊया. आता मी इथं एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध तापत ठेवते. हे दूध नेहमीसारखं पहिल्यांदा आपण तापवून घ्यायचं आहे. नेहमी जसं दूध तापवतो तसं. हे बघा, दुधाला एक उकळी आलेली आहे. नेहमीसारखं तापवून घेतलं आहे. आता यामधलं थोडंसं म्हणजे अगदी 2-3 चमचे दूध मी एका वाटीत बाजूला काढून घेते आणि यामध्ये मी एक चिमूटभर केशर भिजत घालणार आहे. हे केशर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल, पण यामुळं रंग आणि स्वाद खूप छान येतो खिरीला. केशराबरोबरच अगदी चिमूटभर मी खायचा पिवळा रंग पण यात घालते. रंग घालणंसुद्धा ऑप्शनल आहे. आता हे थोडंसं बाजूला ठेवते मी आणि हे दूध जे आपण उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये साबुदाणा आपण जो भिजत घातलेला तो घालते. यामध्ये आता मी साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. पाववाटी ते अर्धी वाटी साखर मी इथं घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात साखर घालू शकता. एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालते. काजू आणि बदामाचे काप करून घेतले ते घालते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता यामध्ये मी थोडासा रोज इसेन्स घालते. गुलाबाचा इसेन्स साधारण पाऊण ते 1 चमचा घातला आहे. तुमच्या आवडीनुसार घालू शकता. रोज इसेन्ससुद्धा ऑप्शनल आहे. हे आता जे केशराचं पाणी केलेलं, केशर आणि रंगाचं, ते पण यात घालूया तुम्ही आणि हे व्यवस्थित मिक्स करूया. खूप सुंदर असा रंग आलेला आहे खिरीला. आता हे ढवळून थोडंसं आपण शिजू देऊया, म्हणजे यातले साबुदाणे पण शिजतील आणि दूधसुद्धा थोडंसं आटेल. रोज इसेन्सच्या ऐवजी तुम्हाला आवडत असेल तर वेलदोड्याची पूडसुद्धा घालू शकता. लो टू मिडियम फ्लेमवर ही साबुदाण्याची खीर साधारण 8-10 मिनिटं उकळून घेतली. साबुदाण्याची खीर शिजायला फार वेळ लागत नाही. यातला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागला म्हणजे खीर शिजली असं समजायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि खीर सर्व करूया. तुम्हाला जर खीर अजून दाट किंवा घट्ट हवी असेल तर यातलं साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं वाढवू शकता. आता ही खीर पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. थोडीशी अशी दाट झालेली आहे. खीर तुमच्या आवडीनुसार गरमागरम सर्व करा किंवा मग पूर्ण गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगारसुद्धा सर्व करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.